मी तुला अरे तुम्ही संपवला ज्यूस? म्हणजे आवडला की काय? हा बरा होता, बरा होता. म्हणजे चांगला होता. चांगला कसला? चव घेत मिटक्या मारत ओरपत औषध कोण घेतं? नाही तुम्ही तो अख्खा ग्लास संपवलायत ना, म्हणून मला वाटलं. अगं तो नव्हताच पिणार, पण मी शपथ घातली ना त्याला म्हणून प्यायला तो. तो म्हणजे असं नकोच म्हणत होता. तो आपली मला जरा नंतर ती रेसिपी सांग. हा त्याची गरज नाही आजी, मी फ्रीज मध्ये करून ठेवलाय ज्यूस. फक्त रोज सकाळी पाणी घालून थोडंसं काळं मिरं घालायचं आणि द्यायचा. मी असलं काहीही घेणार नाही आजी. हो कळलं मला. आणि संपला की मला सांगा, म्हणजे मी परत करून ठेवीन. हो रे बाबा. नाही ग, म्हणजे मी बळजबरी केली ना मी, म्हणून प्यायला तो. आजी तुम्ही सांगितलं म्हणून का होईना, प्यायले ना. बाकी त्यांना पटो किंवा न पटो, आयुर्वेदाला पटलंय बरं का. त्यामुळे आता तुम्हाला नाही पटलं तरी हरकत नाही काही. तरी तुम्हाला रेसिपी दे. हा हो आजी. मी घेणार नाहीये. हा सांगून ठेवतोय. कळलं कळलं. हो कळलं. आजी मी ब्रेकफास्टची तयारी करते. हा Good morning, Baba. Very, very good morning. Oh my God. Look at you. आज काय शेफ ड्युटी? Yes. काय आहे तुला रोजच ते शिरा पोहे उपमा वगैरे असं खाऊन कंटाळा आला असेल ना, म्हणून म्हणलं आज जरा वेगळा ब्रेकफास्ट करावा. म्हणून तुझ्यासाठी हे आवाकॅडो. Avocado. आवाकॅडो Correct. हेल्दी सँडविच फॉर यू. Thank you so much, Baba. वेलकम. You know what, Baba? I'm super lucky की मला तुमच्यासारखे फादर इन लॉ मिळाले. No, seriously. आणि तुम्हाला माहितीये का, पिंट्या दादा सुद्धा माझ्यासाठी किचन मध्ये अशाच गोष्टी करायचा. आणि तुम्हाला माहितीये, ही मेक्स द बेस्ट पास्ता इन द वर्ल्ड. म्हणजे इतका बेस्ट, इतका यमी की 5 स्टार हॉटेल्स ना सुद्धा मागे टाकेल तो. वा 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 वा, म्हणजे मज्जा होती एका माणसाची. हे काय बाजू. अरे बापरे, हा कसला हा पसारा मांडून ठेवलाय तुम्ही. आता आवरणार कोण? आई 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 शांत. बाबा आपल्या सगळ्यांसाठी सँडविच बनवतायत. वा, तुम्हाला पण सँडविच बनत. जावई बापू येणार आहे, काय म्हणतील ते समोर बघितल्यानंतर हे सगळं. मी निघतोय, ताईला आणायला जातोय. ठीक आहे रोहन, अरे एवढी घाई काय आहे? हा ब्रेकफास्ट करून जा. मस्त पैकी ॲव्होकाडो सँडविच केलंय. रोज जरा आपण बोलूयात ना थोडा वेळ. अहो बाबा, तुम्हाला माहितीये ना किती ट्रॅफिक असते. ट्रॅफिक वाढायच्या झटकन जातो, फटकन येतो. ओके बाय. बरोबर. ऐक ना स्वीट हार्ट, मी तुझ्याशी नंतर फोनवर बोलतो. ठीक आहे, आता मी थोडासा घाईत आहे. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. बाय 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 बाय. मी फोन करतो तुला. बाय. अरे रोहन, हे खाऊन जा ना. असू दे बाबा. आवरून घे जा, आवरून घे. आणि ए बाई, एक काम कर बाळा, तू सगळं ना हे ऐक सगळं हे आवर ना. हे काय तू अशी बसून राहिलीस तू पण अशी मक्का सारखी. साफसफाई करायला घे जरा. जावे पप्पा आल्यानंतर काय म्हणतील, हे घर आहे का गोडाऊन आहे. कर चला. आई पिंट्या दादाला असं काही वाटणार नाही. ओके तुझा असेल माहेरी, आम्हाला सगळं ऐकून यायला लागेल ना. अधिरा कर कर कर. अधिरा, मला एक सांग, तुमच्या भाषेमध्ये दुर्लक्ष करण्याला काय म्हणतात? इग्नोर मार. तेच कर आता. सो बाबा, तुम्ही इतक्या छान गेटअप मध्ये आहात. ओके सो आपण नंदूताईला आपल्या दोघांचा एक सेल्फी पाठवूया. हो. ओके रेडी. चीज avocado. नाही आपण करूया काहीतरी. मी येणार. येस बाय बाय. काय चाललंय तुझं, कळत नाहीये का तुला? डॉल येणार आहे आज. माहितीये मला. सो वॉट, आली नाहीये ना अजून ती. आल्यावर बघू काय करायचं ते. मीन्स हे बघ, लाईटली घेऊ नकोस. आपल्याला तयार राहायला लागेल. डॉल आली ना की दणक्यात स्वागत झालं पाहिजे तिचं.
तिला ना जे जे आवडतं ना ते आपण सगळं करायचं. का? माझ्या वेळेस तर दादा आला होता, मी त्याच्यासोबत आले आणि आम्ही डिरेक्टली घरी आलो. बाकी काहीच घडलं नव्हतं. मग त्या महाराणीसाठी एवढं का? आपली मला एक कळत नाही, तू इतकी मठ्ठ कशी झालीस? हं? अगं तू कोणाची मुलगी आहेस? माझी. हा, थोडी तरी अक्कल वापर. अगं आपला उद्देश काय आहे? डॉलचं सासर किती दरिद्री आहे. तिकडे तिकडे तिला काहीच मिळत नाही जे तिला माहेरी मिळायचं. सासरी आपण काय काय मिस करतोय. आपल्याला माहेरी काय काय मिळायचं, आपण किती ऐशो आरामात राहायचो, आपलं लाईफ कसं आपण लक्झुरियस जगायचो, हे तिला ठळकपणे जाणवलं पाहिजे. कळू दे ना तिला माहेरी तिचं आयुष्य कसं होतं आणि आता कुठे जाऊन पडली आहे ती. म्हणून करतोय आपण हे सगळं. कळलं ना तुला? मग आता मी सांगते तसं कर. डॉर इथे असेल ना तेव्हा तिला उठता बसता सासर आणि माहेर मधला फरक कळला पाहिजे. कळलं? ओके मम्मा. स्वानंदी, आवरून झालं का तुझं? आज आईकडे जायचं ना? हो आजी. अहो बस बस बस, सकाळी सकाळी इतकं नाही खात मी, निघायचंय मला. वाढ ग एक त्याला. आणते गरम गरम. बास मला नकोय. तू पण आजी काहीतरी उगाच आग्रह करू नको. आता न बोलता खा बरं. जायचं ना मला. मिरची वाटून घातली आणि लसूण असा वर्ण हाय हाय असं जाळीदार आणि एकदम कुरकुरीत झालंय आजी. फारच छान. गुड जॉब. हे असं करत जा मधनं मधनं. हो सर, स्वानंदी मॅडमनी बनवले. थँक्यू. ऍक्च्युली पिठामध्ये थोडं दही आणि रवा घातला ना की असा छान जाळीदार होतो. Amazing! So yum! बाबा! Oh my God! Oh my God! I love it! तुम्हाला माहिती आहे, या आधी मी असं सँडविच कधीच नाही खाल्लं. Trust me! Too good! Oh my God! फार काही नाही ग, नेहमीच आहे. कांदा, टोमॅटो, काकडी, ते तुमचं काय म्हणतात ते मेयोनीज. Avocado. हा, ते आवाकाडो ते आहे. थोडंसं केचप आहे आणि घरातली लसणाची चटणी आहे. लसणाची चटणी. That's the secret ingredient. बाबा कमाल हो. तुम्ही काम करा ना, असे ट्रिक्स मलाही शिकवा ना, म्हणजे मी पण सगळ्यांसाठी बनवण्याचा ट्राय करते. म्हणजे फक्त ट्राय करते. ओके. तू माहेराहून आलीस ना की मग कर. आता पोटभर खा. हे तुला देऊ का आणखीन? बाबा तुम्ही खा ना. सो स्वीट ऑफ यू. माझं पोट भरलंय, खा तुम्ही. चला चांगलंय. मी निघतो, मला आधीराला आणायला जायचंय. चांगलंय. मला अजून एक चालेल. वहिनी मला पण एक. लगेच आणते.